सन्माननीय उद्घाटक साहेबांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं असं मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय महेशजी करे साहेब। उपस्थित सर्व बहुजनांना मानणारा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक असणारा कार्यकर्ता आणि त्याच्या विचारावर पावलावर पाऊल टाकणारी सर्व माझी जनता, आपण आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पत्रव्यवहार केले आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातल्या CID आणि CBI यांचे फोन मला यायला लागले। ॲक्च्युअल मला ह्या परिस्थितीचा गांभीर्य मला नव्हतं, माहिती नव्हतं की एवढा मोठ्या प्रमाणात याचा प्रचार यंत्रणा चालू आहेत। आणि ज्यावेळेस मला फोन येत होते तर मी त्यांना बोललो की एक छोटा खाणी एक विचार मंथनाचा कार्यक्रम आहे आणि कुठलाही रोड अडवणे किंवा रोडवर येऊन त्याचा काही उद्रेक होईल अशा काही संकल्पना नसून या देशातल्या बहुजन समाजाच्या असलेल्या समस्यावरती चर्चासत्र आहे असं मी त्यांना प्रसिद्ध माध्यमातून दिलं होतं। आज अत्यंत आनंदाची बातमी आहे की आपल्या माध्यमात का न हो बहुजनाचा आवाज देशातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत पोचला, याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो। जेणेकरून की आपण जे काही केलेलं आहे नितांत या समाजाला त्याची गरज आहे आणि ती गरज भागवण्याचं काम बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं का होईना ते करतायत। बहुजनांचा आवाज हा दाबला जाऊ नये, बहुजनांच्या आनंदाचा उत्सव ह्यामध्ये कुठेतरी कमी पडू नये, बहुजन हा प्रगतिशील व्हावा अशा प्रकारचा इशारा आपण शासनाला दिला, त्याबद्दल आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आजच्या उद्घाटन समयी मला जर जास्त बोलायची संधी दिली तर मी बोलेलच, त्या नंतर बोलणार की आता उद्घाटन चालतंय। बंधूंनो, या देशातली समस्या जो चळवळीत काम करतो त्या कार्यकर्त्याला माहीत असते। हा समाज अतिशय गरीब परिस्थितीतून कुठेतरी आता म्हणजे उभारता दिसतोय आणि गेले 56 पासून ते 2023 पर्यंत ज्या लोकांनी काबाड कष्ट करून या समाजामध्ये शिक्षण घेऊन आपल्या समाजाला आपल्या हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देण्याचं काम या देशामध्ये होत आलेलं आहे आणि ह्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हा समाज शिक्षित झालेला आहे। 5-10% जो समाज आहे बाबासाहेबांच्या विचाराची प्रामाणिक राहणारा तो शिक्षित झाल्यामुळं त्यांच्या लक्षात आलेलं आहे, जर 10% समाज या देशातला बहुजनांचा जर शिक्षित झाला तर तो देशभरातल्या कानाकोपऱ्यात आवाज उठून या देशात फार मोठं म्हणजे संघर्ष निर्माण करू शकतो। म्हणून त्यांनी एक कूटनीती या देशामध्ये अवलंबण्याचं काम केलेलं आहे आणि जी वामन मेश्राम साहेबांच्या निदर्शनात आलेलं आहे असं माझा अंदाज आहे। वामन मेश्रामच्या लक्षात आल्यानंतर यांनी या देशातल्या लोकांना जागरूक करण्याचा इशारा संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा इशारा दिला, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हलण्याचं काम चालू आहे। आज भारतातल्या कानाकोपऱ्यात या EVMच्या संदर्भात चर्चा होते आहे, पण प्रशासकीय अधिकारी त्यावर कानाडोळ करतात आहे। EVM मशीन बंद करा आणि आपल्या पारदर्शकपणा इलेक्शन व्हावं अशा प्रकारच्या बऱ्याच वेळा वामन मेश्रामनी कोर्टात जाऊन इतर पक्षाच्या लोकांनी त्यावेळेस प्रतिसाद देऊन सुद्धा हे प्रशासकीय यंत्रणा हे झोपल्यासारखं सोंग करतायत। यांना जे पाहिजे ते करतायत, त्यासाठी लोकांनी रस्त्यावर यावं अशी भूमिकेवरती आज परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जे काम सर्व बहुजनांनी करायला पाहिजे ते काम कोणीतरी एका 2-4 लोक करतायत आणि त्याला सपोर्ट न मिळाला आहे। म्हणजे ह्या अशा परिस्थिती निर्माण होते या देशामध्ये की जी बहुजनावर उद्या जी परिस्थिती काल होती ती आज होऊ नये म्हणून ह्यासाठी वामन मेश्रामने हा इशारा दिलेला आहे। आपण बहुजनावर जागो, हमारी आज नींद बंद होने वाली है, आमची झोप बंद होणार आहे कालांतराने। जे गुलामीचे रास्ता हमारे लिए खोल के रखा है और रास्ता अभी चालू हो गया है, सुरुवात आहे। तुमची गोष्ट कोणी ऐकून घ्यायला तयार नाही। शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, गोरगरिबांचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये शिक्षणाची वित्तहानी होते आहे, पण तरी पण आपली बहुजन समाज जागरूकतेने फिरत नाही, कोणी एक संघ बसण्यास तयार नाही आहे। आणि त्याचं कारण एकच आहे की मी मोठा की तुम्ही मोठा, यामुळे या देशाची जी रणनीती आहे ती मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे आणि बहुजनांना जागरूक करण्याचं काम जे वामन मेश्रामजी करतायत त्याबद्दल मी त्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। खरंच खऱ्या अर्थानं आज देशाला
बहुजनांच्या इशाराची गरज आहे, सगळ्यांना जागरूक करण्याची गरज आहे. जो समाज जागा होत नाही त्याला जागा करून त्याला आपले हक्क आणि अधिकार कसे मिळवता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्या भूमिकेशी आम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. आज बरेच हरकत नाही, मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा प्रमुख जरी असला तरी प्रश्न तुमचे आणि आमचे वेगळे नाही, या बहुजनांचे प्रश्न आहे. या प्रश्नासाठी लोकांनी रोडवर आला पाहिजे. तुम्हाला माहीत असेल की आपल्याला पुण्याचं भीमाशंकर कोरेगावचं ते प्रकरण माहीत असेल की त्या प्रकरणामध्ये प्रकाश आंबेडकरांनी आवाज दिला तर संपूर्ण देश उठून उठला. तशा प्रकारची भूमिका आपण सर्वांनी केली पाहिजे. कारण शेवटी प्रकाश आंबेडकर काय किंवा वामन मेश्राम काय किंवा अनेक दलित नेते काय यांची बरोबरी न करण्यापेक्षा त्यांच्या आवाजाला साथ देणे, खऱ्या गोष्टीवरती पाठिंबा देणे, समाजाला जागरूक करणे हे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या फक्त फॅमिलीसाठी दिलेला नव्हता. जे बाबासाहेबांनी जे अधिकार आपल्याला मिळवून दिलेले आहेत ते सर्व बहुजनांसाठी दिलेले आहेत आणि ते अधिकार बहुजनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हे मनाने भाग घेऊन त्या कार्यक्रमाला सपोर्ट केला पाहिजे. आज जागरूकतेचा इशारा दिल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा एवढी सज्ज झालेली आहेत की ते नोटिसा पाठवलेल्या मला 149 नोटीस आली. म्हणजे आता मला ॲक्च्युली माहीतच नव्हतं काय भानगड आहे, पण तरी नोटीस मला आली. मी त्यांना विचारलं अरे प्रॉब्लेम काय आहे, खरं प्रॉब्लेम तर माहीत असला पाहिजे. याचा अर्थ असा आहे मला नोटीस आली त्याची भीती नाही आहे. मला गर्व आहे तुमच्यावरती की तुम्ही काहीतरी समाजासाठी करतायत. मी उद्या जेल गेलो त्याची मला परवा नाही, मी जेल करण्यासाठी समाजासाठी जाणार आहे. मला माहीत आहे की माझा समाज आज जागरूक नाही आहे, पण उद्या जागरूक होईल मी गेल्यानंतर सुद्धा. पण ही भूमिका प्रत्येकाने धरली पाहिजे. नोटीस आली म्हणून घाबरून मी घरात बसलो तर हे प्रकरण दाबलं जाईल आणि आपल्या एखाद्या माणसाला मदत होणार नाही. तर मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची बाजू आहे. आरक्षणाचा मुद्दा संपलेला आहे, प्रायव्हेटेशन चालू झालेलं आहे. आपल्याला माहीत असेल की तहसीलदारपासून तर खालच्या सगळ्या पदा हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये लादले जाणार आहेत. आणि हे तुम्हाला जर समजत नसेल किंवा तुमच्या कोणा भावंडाला समजलं तर तुम्ही जाऊन त्याला सांगा. हा इशारा आहे, गुलामीचा रस्ता फार जवळ आलेला आहे आणि तुम्ही गुलाम होणार हे 100% सत्य आहे. कारण ज्या अर्थी तुमच्या बाबासाहेबांनी तुम्हाला हक्क आणि अधिकार मिळवते, संपूर्ण हक्क तुमच्याकडे हिसवून गेलेले आहेत. अजूनही जर तुम्ही झोपले तर भविष्यामध्ये तुम्ही कधीच जागा होणार नाही, ही तितकीच खरी गोष्ट आहे. आता तुम्हाला बाबासाहेब परत येणे नाही. बाबासाहेब तुम्हाला इशारा देण्यासाठी येणार नाही. तुमच्या आमच्या मनामध्ये, तुमच्या आमच्या रक्तामध्ये बाबासाहेब आहे. ते जागरूक करण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. एक दुसऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. बंधुत्व प्रेम हे निर्माण करण्याची भावना आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे. मी तुम्हाला हेच सांगू शकतो की या देशातला कुठलाही व्यक्ती सुखी नाही आहे. कुठलाही माणूस हा अत्यंत दुःखिक आणि कष्ट याच्यातून आलेला आहे. आज शिकले सवरलेली मुलं रोडवरती वडापाव विका म्हणून अशा प्रकारचं वल्गना केलं जातं. या देशातली शासनकर्ती जमात त्यांना हेच पाहिजे आहे की तुम्ही आमचे गुलाम झाले पाहिजे आणि आम्ही या देशातले म्हणजे वतनदार झाले पाहिजेत. अशा प्रकारची संकल्पना या देशातल्या पंतप्रधानापासून तर ह्या देशातले जे जातीयती लोक आहेत ज्यांनी या देशामध्ये आपला मक्ता मांडलेला, भारत हा आमच्या बापाची मक्तेदारी आहे, अशा प्रकारच्या लोकांना दाबण्याचे काम आपण जर नाही केलं तर भविष्यामध्ये येणारा काळ आपल्यासाठी भयावह असेल. आपण गुलाम होण्यास जास्त काळ लागणार नाही. आपलं तर वय संपलेलं आहे, पण येणाऱ्या पिढीचं भविष्य आपण अंधारात टाकणार आहोत. जर आपण आज जागरूकता निर्माण नाही केली तर आपल्याला आपले मुलंसुद्धा आपल्याला कधी माफ करणार नाहीत. तर मी आपणा सर्वांना विनंती करेल की हा कार्यक्रमाच्या आयोजकाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करू. बहुजनानं जागे व्हा. जर तुम्ही जागे झाले तर तुमच्या भविष्यातल्या एक चांगला सूर्य निर्माण करता येईल तुम्हाला. आज तुम्ही नाही झाले पण तुमच्यातलाच कोण एखादा भावंड तयार होईल आणि ह्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जिवंत राहील. आणि ती जिवंत राहण्यासाठी आपण जे काय परिश्रम काम करणार आहे, भविष्यात 2 तास तरी तुम्ही तुमच्या समाजाला देऊन 24 तासातल्या जागरूक करण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. ही तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जो माणूस पेलवत नसेल तो शंड म्हणून मी समजेल की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हक्काच्या तुम्हाला जे काही मिळाले, नोकऱ्या घर मिळवलेल्या आहेत, त्या माणसाला शंड म्हणल्याशिवाय दुसरी काही पर्याय जागा राहणार नाही. आपण ह्या कार्यक्रमाला ह्या विहारात आलात, आपलं सर्वांचं मुक्ती संघटनेच्या मी सर्वांचं अभिनंदन करतो. जे गुप्ता साहेब आपल्याला काय पुढे काही सांगणार आहेत, आमचे संभाजी बिर्डेचे सावंत साहेब अतिशय खूप चांगले माझे मित्र आहेत. एवढ्या कुठल्याही कार्यक्रमाला ते कधी टाळत नाही. आमच्या विचाराशी प्रामाणिक आहेत. तर अशा लोकांना आपण जोडून या समाजामध्ये कुठेतरी आपण न्याय आणि आपल्या हक्काची लढाई जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सावंत साहेब, तुम्हालाही विनंती करेल की आपण तुमच्या माध्यमातून ह्या नव्या मुंबईमध्ये एखादा मोठा स्टंट उभा करू की जेणेकरून ह्या विभागातला जो प्रशासकीय अधिकारी आहे तो बहुजनांच्या एकही प्रश्न दाबणार नाही. त्यासाठी आपले परिश्रम आपण घातले पाहिजेत. तुम्ही आम्ही मिळून
या नव्या मुंबईतल्या महानगरपालिका असो, सिडको असो किंवा MSCB आहो, यांनावर दबाव तंत्र जर तुम्ही आणलं नाही तर आपल्या हक्क आणि अधिकावर हे हिरावून घेतील. त्यासाठी आपण इथे प्रयत्न करावे अशी मी या समय आपणा सर्वांना गवाही देतो की मी तुमच्यासोबत कायम राहील. चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे. तुमच्या आमच्या माध्यमातून लोकांना प्रेम दिलं पाहिजे आणि या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना मनात ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.